तमाशात आल्यावर तुमच्या घरच्यांची समाजाची काय प्रतिक्रिया होती? त्यामुळे प्रतिक्रिया कळतच, हा शब्दच कळत नव्हता. हा शब्द जे आहे ना प्रतिक्रिया, हा मला अशिक्षित असल्यामुळं ह्या शब्दाचा काही संबंधच आला नाही. काय वाटलं? फक्त कसं होतं, कौतुक होतं कोणाचं, बघणाऱ्यांचं कौतुक होतं. अरे क्या बात आहे, क्या बात आहे, गेले की सोडून द्यायचे. असं म्हणजे ज्याला आपण क्या करच बाबा अमोक तमोक. आणि काळ बदलत चालल्यानंतर, वय बदलत चालल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलत चालतात. काळासंगती माणसं बदलली, काळ बदलला. तमासगीर बनल्यावर तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या त्यावेळी? अनेक अडचणी होत्या त्यावेळेच्या. तमासगीर बनल्यानंतर अडचणी हा संबंधच नव्हता, की घरचा तमाशा होता, आजोबांचा तमाशा होता आणि त्या तमाशात काम करणारी सगळी घरची माणसं. त्यामुळे ती अडचण काहीच आली नाही. किती मुलं होती? 8 मुलं होती. आणि त्यापैकी तुमचे वडील थोरले सर्वात सर्वात मोठे. बाकीचे काय करायचे? 2 नंबरचा सोंगड्या होता ज्ञानबा म्हणून. बरं. 3 नंबरचा जो होता तो मुंबईमध्ये कामाला होता, कोर्टामध्ये, पिवण याच्यामध्ये, पट्ट्यावाल्यामध्ये. त्याची मुलं वगैरे आज चांगले आहेत. 4 नंबरवाली मुलगी होती, परत मुलगी होती, परत 2 मुलं झाली आणि अशी 3 मुली, 8 जण भाऊ होते. तमाशाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन काय त्यावेळी काय होता, आता काय? त्यावेळेला चांगला होता, त्यावेळी चांगलं की नीतिमत्ता आणि धर्म चांगला होता, की कलावंताला त्यावेळेला इज्जत होती, असं माझं मत. हा की बा कलावंत हा नाचायला केलं तर पूर्वी त्याला कपडे घेऊन द्यायचे, कधी कधी बिल्ला घेऊन द्यायचे. म्हणजे त्या कलावंतावर प्रेम करणारी त्या काळातली लोक होती. त्यानंतर बा तमाशा हा ढोलके चांगला वाजवतो, कोकणातली मंडळी अतिशय फार चांगली होती. सातारा जिल्ह्यातली मंडळी अतिशय चांगली मंडळी होती. आणि ती मंडळी एखाद्या माणसावर प्रेम केलं तर ते कपडे घेऊन यायचे, चांदीचा बिल्ला त्या काळात घेऊन यायचे. आणि बा यांनी चांगलं वाजवलं म्हणून स्टेजवर त्यांना त्यांचा एक स्वाभिमान म्हणून त्यांना मिळत होता. तर माझ्या वडिलांना अनेक लोकांना मिळत होता आणि त्यांचा एक तो त्या काळातला स्वाभिमान होता. मग तो 1 रुपयाचा बिल्ला असेल चांदीचा की 10 रुपयाचा असेल त्या काळातला, पण तो बिल्ला घातला म्हणजे तो फार मोठा आर्टिस्ट झाला. असा तो काळ होता. ते संपले, मग माणसं प्रवृत्ती बदलत आले. मग शिक्षण आलं. शिक्षणानंतर आम्ही त्यावेळेला करत होतो अशिक्षितपणात नाटकं, की तुम्ही राजा, तुम्ही प्रधान, तुम्ही सेनापती, हा पोलीस, हा हवालदार. त्याचे विनोद करून लोकांना हसवायचं. पण विनोदातून उपदेश असायचा की बा अमुक झालं तमुक झालं, या उपदेशात ते करत राहायचे. आता काळ आला, परत नाटकं आली, पण त्यावेळेला नाटकं होती, म्हणजे अनेक नाटकं होती. संशयकळ होता की अनेक ती जुनी नाटकं, पण त्यांचा प्रेक्षक वेगळा होता आणि यांचा प्रेक्षक ओळख, की आमचा प्रेक्षक जो होता तमाशाचा तो नाटकाकडे जाऊ नव्हता, पण नाटकातला प्रेक्षक सोडून तमाशा पाहायलाही यायचा. तुम्ही स्वतः कधी फड चालवला का? नाही. नाही का? मग वडिलांचा तमाशा वडिलांनी चालवला होता? आजोबांनी. वडिलांनी पण नाही? नाही केलं. बरोबर. वडील आणि ते कोण दुसरे अजून त्यांच्यासोबत? चुलते होते माझे. काय नाव त्यांचं? ज्ञानबा. अच्छा, त्या दोघांनी मिळून चाललेलं आहे का? नाही केलं. काय झालं की शंकरराव उसरीकर हे नाव संपल्यानंतर माझे वडील ढोलकीपट्टू चांगले होते, पण ते व्यसनात याच्यात वाया गेले. त्यामुळं तिथं त्यांनी संपवलं अगदी. अरे मी हात केला आहे, सगळं काय आले का त्याच्यात ना. आणि काय केलं त्यांनी त्याच्यात घालवलं आणि मी त्यांच्यातून बस झाला आता असं टकलो. आपण एखाद्या वेळेला म्हणतो ना की बस झाला आता मला. मला आता एक वारला, 2 जण आहेत, 2 बहिणी आहेत. नाही ते नाही नोकरीला कोणीच नाही, मी एकटाच. कोणी केलंच नाही. याला कारण काय झाले की तो वातावरण तसं होतं ना, की शेवटी ते काय पैसा नाही काय नाही. नोकरी केल्यानंतर आज ते कोठ्याधीश आहेत.
आज चुकून मला माझ्या मुलाने घेतला म्हणून, नाही तर मला तरी काय होतं. मला काही लोकांनी फसवलं किंवा 10% लोक जे मला मिळालं होतं त्यातूनही मला फसवलं गेलं की माझी ऐपत नव्हती. हाय, त्यांची नावं नाही सांगू शकत. विचार करण्या अर्थच नसतो, हे माझं मत. आपल्या गांडीगाडचं गोडं गेलं ना ते जपलं, कोणीही असो ते. तसा मग पैसा असो काही असो. आज आपण गणो बघा, मी मनातलं बोलतो की ज्या वेळेला आपण होतो नारंगावला आणि लोकांच्या अडचणी आल्या, कोण वाईट कोण चांगलं कोण भलं कोण बुरं याचं आपल्याला कलेची किंमत होती. तिथं आले, त्याची कलेची किंमत नाही केली, त्यांनी पैशाची किंमत केली. मग त्यावेळेला मोठे साहेब आले, बरोबर, बारीक साहेब आले, अमोक झाले, तुमची ही आली कोण आता चाललंय ना, ही बाई आली तुमची प्रभाबाई, नाही आपली ही आता उद्या चाललंय बनसोडे बाई आली. म्हणजे मला काय म्हणायचं, तो काळ एक असतो. तमाशातले दलित आणि माणसं, दलितांनी अनेक पिक्चर केले आणि केले नाही चालले, अनेकांचे हे करतात नाही चालले, हे वैयक्तिक तुमचं माझं. पण नेमकं काय लोपलंय कुठं? आणि हाताला हात ज्या वेळेला मिळतो तिथं सगळं होतं ना. मग तो मनुष्य सैराटच होतो ना की शब्दाचे म्हणतो ना आपण, त्या शब्दाला त्याला म्हणजे फार मोठा माणूस आहे. आज परदेशात जाऊन त्यांनी करून आणलं हे पिक्चर, त्यामुळं फार कमीपणा आहे आपला इकडला. त्यावेळी प्रेक्षकांच्या प्रतिसाद कसा असेल? अतिशय सुंदर आणि छान होता. मान सन्मान अतिशय भरपूर होता. की याला कारण काय होती की माध्यम काहीच नव्हतं. येऊन जाऊन तमाशा बघणं हे लोकांची एक कला होती. म्हणजे बघण्याची ती एक दृष्टिकोन होता की आपल्याला काही नाही कळत, आणि त्यातूनही वेळेत वेळ काढून येणारी माणसं त्या काळात होती की त्यांना तमाशा म्हटलं की अनेक तमाशाचे प्रेमी होते. तमाशाचे प्रेमी आणि कलावंतावर प्रेम करणारेच होते. मग एकटाच शंकर अवसरीकर हा मुद्दा नाही, अनेक तमाशे होते, त्या अनेक लोकांवरती प्रेम करणारी त्या काळातली मंडळी होती. मग काळ बदलत चालला, माणसं बदलली, घराघरात कलावंत व्हायला लागला. आज लहान मुलाला विचारलं तर डायलॉग काय, तर माझी नाच सांगू शकेल, हा डायलॉग आहे. म्हणजे नेमकं राहिले काय. आणि तो काळ जो होता की लोकांना उत्सुकता वाटायची, कोणाचा अमुक्याचा चला बघायला, म्हणजे 12-12 कोसावून तमाशा पाहायला जी लोक जात होती, तो 12 पावलात मिळतोय, त्यानंतर राहिले काय आता. आणि वाईट नजर होती का तमाशाला बघायची? होती, पण ती कळत नव्हती. काय हां होते, म्हणजे माझ्या भाषेत बोललो तर होती नी मंडळी, पण ती कळत नव्हती. म्हणजे मांडीच्या आडून गुळ खात होते ती. आता काय केलं, मांडीच्या वर ठेवून गुळ खातात, त्यामुळं लोकांना कळतं होते. असं नाही, याच्यापेक्षा तो काळ नालायक होता, वाईट होते, पण ते कळत नव्हते. याला दडपण होतं दोन्ही. मी गणेशसमोर कसं बोलू, मी अवसरीकरासमोर कसं जाऊ, पण तो करायचा गणेश तो करतच होता, पण तो कळत नव्हता. कळत होता पण त्याचा प्रचार होत नव्हता. आता थोडं करतो, त्याचा जास्त प्रचार होतो. तमाशाला दिवसेंदिवस वाईट दिवस आहे, जसे जसे पुढं चाललंय असं तुम्हाला वाटतंय का? तमाशाला की तमासगिरांना? तमाशाला, कलेलाच. गणोबा कसं होतं की सरकार त्यांना पाकिट देतं. कोणाला? तमासगिरांना. कलावंताला काय देत आहे? वेळेवर त्यांचं मानधन मिळत नाही. याचा कधी विचार करेन कोणा तुम्ही की तमाशाला वाईट दिवस आले म्हणून एका प्रोड्युसरला, एका मालकाला तुम्ही 15,000, 10,000, 6,000 एका वेळेला देता, पण त्याच्या जी कामं करणारी माणसं आहेत त्यांचं काय, त्यांचा विचार केला का? मजुराचा विचार तुम्ही केला का? एक मजूर चांगला काम करत असाल त्याचं तुम्ही कौतुक कराल,
पण बाकी जो भिंतीच्या आड असेल, जो बॅकग्राऊंडचा म्हणतो आपण, की ज्याला आपल्या नाटकाच्या भाषेत मिळते, बॅकस्टेजवाल्यांचा तुम्ही काय विचार कधी केला? तमाशाला वाईट दिवस आले, हे का आले? पडदा वाढवणारा मनुष्य पाहिजेत ना, गाडीतलं सामान काढणारा माणूस पाहिजेत ना, तंबू लावणारा माणूस पाहिजे ना. पण त्याचा कधी विचार केला का तमाशगीराला दिवस वाईट आले म्हणजे कोणाला आले हे नेमकं सांगा ना आम्हाला. आज गाड्या घेऊन तुमच्या गांडीखाली गाड्या घेऊन 4-4 गाड्या घेऊन तू फिरता, मी विरोध नाही म्हणत, मग दिवस वाईट कुठले? वाईट दिवस आले ते मजुरांना आणि गरीब कलावंताला वाईट दिवस आलेले आहे. तमाशा कला मध्ये व्यसनी लोक असतात, बरोबर? मान्य. याला काय कारण आहेत? याला एक होऊ शकतील का? जे म्हणाले, ज्यांचा जो ऑब्जेक्शन आहे त्या लेखकाचं, हे चुकीचं आहे. ज्याने जो प्रश्न विचारला हा मुळात फार हुशार माणूस आहे, की स्वतःच व्यसनी आहे. हा प्रश्न विचारणारा मनुष्य आहे. व्यसन याचा अर्थ म्हणजे काय? अनेक व्यसन आहेत ना. कलेचं व्यसन आहे, पेटीचं व्यसन आहे, दारूचं व्यसन आहे, बाईचं व्यसन आहे. फक्त बाकीच्या सोडले तुम्ही बाकीच्या ठराविक गोष्टीलाच बोट का लावता? तो बोलणारा गाढव आहे. जग व्यसनी हो, व्यसन आहे. आणि त्यातूनच निर्माण होतं सगळं. वाईटातूनच चांगलं निर्माण होतं, किंवा चांगल्यातून कधीच वाईट होत नाही हा भाग नाही, पण वाईटातूनच चांगले निर्माण होतं. गणेश बाबा की जो प्रश्न विचारणार आहे की कलावंत म्हणजे तमासगीर नाही, आणि कलावंत आले त्याच्यात, की त्यांनी त्यांची बाजू सांभाळून हे करून केलेलं आहे, पण ते व्यसनी आहेत ना. पण तुम्हालाच का वाईट म्हणायचं? याच्या पाठी का? तुम्हाला शरीर नाही, तुम्हाला तोंड नाही, तुम्हाला पोट नाही, तुम्हाला काय नाही, डोळे नाही तुम्हाला. अहो डोळे पाहिले तर त्याच्यातला अर्धा समरस होतो त्याच्यात, नाण्यात अर्धे प्रेम त्याच्यात होत. मग त्या बाईजवळ झोपलंच पाहिजे असं काही मुद्दाच नाही. तमाशा कला टिका विकास तुम्हाला वाटतं? कुठला येडा सांगेल ना, म्हणजे रस्त्याने चालणारा, ही गोष्ट टिकली पाहिजे, पण टिकवणारी माणसं राहिली कुठं? याच्यासाठी काय उपाय सुचवाल तुम्ही तुमच्या परीने या वयात आयुष्य सगळ्या तमाशात घातल्यावर? वाईट माता नाही म्हणत, पण कला टिकली पाहिजे, पण त्या कलेचा अर्थ तुम्हाला कळला तर ती टिकेल ना. की अनेकांचे तमाशातले गण वेगळे, कलगीतुरा तमाशा वेगळे होते, त्यानंतर कलगीतुरा किंवा तमाशा हा संबंध राहिलाच नाही. भाऊ पकड कोण, पठ्ठे बापूराव कोण, ही जी नावं ज्याला म्हणतो, की आपण भाऊ पकड म्हणतो, हा कोण माणूस होता? की त्या काळात 50 वर्षापूर्वी भाऊ पकडचं नाव तुऱ्यावालाचा तमाशा, जो काळूबाळूचा तमाशा म्हणतो, की त्या काळात ती मंडळी होती ना. आज काळूबाळूचा तमाशा आहे, पण तो तमाशा नाही आहे, तमाशा आहे. काय म्हणतो मी? तमाशा नाही, तमाशा आहे तो. म्हणजे ते गेलं, ओरिजिनल गेलं. मग आता नातं पोतं अमुक तमुक किती जणांना अशी जुनी गाणी पाठ आहेत की मला सांगा की भाऊ पकडचं एक चक्कड होती की मंडळी का बसला लहान तोरं, गडबड करू नका, जरा मन करा स्थिर, मित्र केला तर करावा रानातला रोषमुळे, हलकट मित्राची संगत केल्यावर शेवटी आपला अपमान होणार, आसरा मित्र आई संग जाणार, उलट बापाला प्रमाण देणार, म्हणजे हे गेला उडत तो. असे किती जे आहेत हे गेलं हो. आणि नवीन निर्मिती पण होत नाही. नवीनाकडे नाही आहे ना काय. नवीनाकडे लेखक राहिला नाही, डॅन्सर राहिला नाही, गाणारी राहिली नाही, वाजवणारा राहिला नाही, आणि जे आहेत ते पैसे जास्त मागतात. किती नाईट देणार? एक प्रव आहे, नाही बाय मला 3000 द्या, मला 4000 द्या,
त्यांनाही तसे मिळतात. पैशाला किंमत, पण मग पैशाला किंमत म्हणायची का आर्टिस्टला किंमत म्हणायची? माझ्यापेक्षा चालू आहे का बंद आहे? अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या, अनेकांची प्रवृत्ती, अनेक स्वभाव वेगळे असतात. पण ज्या वेळेला मी तिन्ही क्षेत्रात ज्या वेळेला आलो, म्हणजे कुठून तमाशा, नाटक, सिनेमा आणि सुद्धा अनेक काही गोष्टी केल्या, याच्यातले माझ्यासारखे भरपूर असतील त्याच्यात. पण त्यातला मी एक मेन मला म्हणायचं आहे, म्हणजे तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार, की अवसरीकरांनी तमाशा केला, नाटक केलं, लोकनाट्य केलं, गाढव लग्न केलं, पिक्चर केले, सगळे या लोकांशी वागलो, म्हणून मी मोठा नाही झालो, पण माझं नाव राहिलं. आज तुम्ही सोलापूर किंवा कोल्हापूरहून येणारी माणसं की तिथपर्यंत माझं नाव आहे. मुठला अवसरीच्याबद्दल मला अवसरीची किंमत नाही, पण अवसरी घरात जन्माला आलो त्यांची मला किंमत आहे. तुम्ही तमाशाकडे कसे आलात? तमाशात आजोबांचा आमचा तमाशा होता. त्या तमाशामध्ये माझे वडील, आजोबा, आजोबांचे 2-3 भाऊ, माझे चुलते, म्हणजे त्यांची नावं सांगितली तर शंकर अवसरीकर आणि गुणाजी मास्तर, नारायण गावकर, एक नावाचा तमाशा होता. बरं. हा निर्माण कसा झाला एवढं मी काही सांगू शकत नाही, पण त्यानंतर या दोघांचा तमाशा झाल्यानंतर त्याच्यात माझे वडील, माझे चुलते, माझे आजोबा, म्हणजे सोडत्यापासून सरदारापासून ती मंडळी सगळे एकत्र त्यावेळेला काम करत होते. त्यावेळेला माझा जन्म झाला होता का नव्हता मला सांग. आणि हा तमाशा ज्या वेळेला जोरात आला, हा कोणामुळे आला, काळा हा भाग वेगळा मला काही सांगता. आल्यानंतर त्या भागातले अनेक तमाशे होते. आंबेगाव तालुका, जुन्नर तालुका आणि खेड तालुका, ज्याच्या त्याच्या परीने ज्याचा त्याचा तमाशा मोठा होता. त्यातून आमचाही चान्स लागला. त्यानंतर करता करता माझे वडील जे होते उषाबा म्हणून अवसरी, तर हा फार ढोलकीपट्टू चांगला होता. माझा चुलताही सोंगाड्या चांगला होता. आणि यांच्या संगती मी फिरता फिरता तमाशा करता करता पाय घसरला लोकांना, आमच्या खाण्यापिण्या ज्याला म्हणतो बायका वगैरे, तसे थोडं वाहत गेले. आणि वाहत गेल्यानंतर त्याला एक शब्द आपण असं म्हणतो की जिथं आयुष्य संपलं, म्हणजे जिथं आपली ताकद संपली तिथेही संपले जातात, अशा प्रकारे ती मंडळी तिथं थांबली. चुकून मला वैयक्तिक पेटी मी वाजवायचो, पेटी शिकवली, शिकले. त्यानंतर मी मुंबईला गेलो आणि तिथून मग मला जी कामं मिळाली, गाढवचं लग्न वगैरे जे म्हणतो आपण, त्या याच्यात ह्या लोकांशी मी कामं करायला लागलो. आणि जी मला प्रसिद्धी मिळाली, तर अगदी भरपूर प्रसिद्धी फक्त मिळाली. मला पैशाची गरज नाही असं म्हणू शकत नाही, त्याचीच गरज आहे, पण मी कोणाकडे मागू हे मला कधी कळलं नाही. अशा गोष्टी होता होता चाललं गेलं. लग्न झालं, मला 4-5 मुलं झाली, मुलांची लग्न झाली, सगळं झालं. आज मी व्यवस्थित आहे. दुःख सांगून दुःखासाठी कोणी येत नाही. पण सैराडसारखा पिक्चर केला तर लोक बघायला जातात, पण नट सामनासारखे ठरावेच लोक बघतात.